पहा फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, आवाज जनतेचा। नमस्कार, मी सचिन चिपटे, महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनतेचा। आपण पाहत आहात रेल्वे प्रवासी भजन मंडळ 20वा रौप्य दिन। आपण दयालकर साहेब यांच्याकडून जाणून घेऊया की कार्यक्रमाची रूपरेषा कशा पद्धतीने आहे। नमस्कार, मी जनार्दन दयाळकर, अचानक रेल्वे प्रवासी भजन मंडळाचा आज 25वा रौप्य महोत्सव या ठिकाणी साईछायामध्ये आपण साजरा करीत आहोत। या मंडळामध्ये आज गेली 25 वर्षे आम्ही सतत असे कार्यक्रम राबवत आहोत। आज 20 वर्ष रेल्वे प्रवासी भजन स्पर्धा या ठिकाणी आम्ही सतत राबवत आहोत आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये एक 27 भजन मंडळांनी सहभाग घेतलेला आहे। त्यामध्ये सकाळपासून सत्यनारायणाची महापूजा, त्याचप्रमाणे पंचपदी आणि आता भजन स्पर्धेला सुरुवात झालेली आहे। आता 4 भजनं चालू झालेली आहेत आणि यापुढील भजनं संध्याकाळपर्यंत असाच हा कार्यक्रम या ठिकाणी चालू राहणार आहे। सर, या कार्यक्रमाव्यतिरिक्त अजून कोणते तुम्ही सामाजिक शैक्षणिक स्पर्धा वगैरे? या कार्यक्रमामधून आम्ही भजन मंडळामधून संतसेवा भजन सामाजिक संस्था, आमचं पश्चिम रेल्वे प्रवासी भजन महासंघाची एक संस्था आहे आणि त्यामध्ये 142 भजन मंडळ समाविष्ट आहेत आणि त्या संस्थेमार्फत आम्ही अनेक कार्यक्रम, वृक्षारोपण, त्यानंतर स्वच्छता अभियान, त्यानंतर गरजू लोकांना मदत, आता समोर आम्ही आज विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटपसुद्धा आज संध्याकाळी करणार आहोत। या ठिकाणी असे कार्यक्रम आम्ही वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी आम्ही राबवत असतो। आज जे कार्यक्रम सकाळपासूनची रूपरेषा कशा पद्धतीने पार पडला? आजचे कार्यक्रमाची रूपरेषा सकाळपासून सत्यनारायणाची महापूजा 6 वाजल्यापासून चालू झाली, त्यानंतर दीपप्रज्वलन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते, त्याचप्रमाणे पंचपदी झाली बुवांची या ठिकाणी आणि आता भजन स्पर्धेला सुरुवात झाली आहे। थँक्यू सर। आपण साहेबांकडून जाणून घेऊया की आजचा कार्यक्रम कशा पद्धतीने तुम्ही अरेंजमेंट केला? प्रथमतः सगळ्यांना रामकृष्ण हरी। अचानक रेल्वे प्रवासी भजन मंडळाची 20वी स्पर्धा आणि रौप्य महोत्सव म्हणून आज 25 वर्ष आपण कार्यक्रमात आयोजन करतो आहे। रेल्वे प्रवासातून प्रवास करत असताना सामाजिक उपक्रम राबवले जातात। त्यामध्ये या अचानक भजन मंडळाचे संस्थापक विजय प्रजापती साहेब आहेत आणि दयाळकर अध्यक्ष म्हणून राजेश कुतेकर म्हणून आहेत। आमचं एवढंच सगळ्यांना सांगणं आहे की अध्यात्म महाराष्ट्रामध्ये अध्यात्म टिकला पाहिजे। सामाजिक क्षेत्रामध्ये सगळ्या गोष्टी, सामाजिक क्षेत्रात सगळ्यांनी भाग घेतला पाहिजे। मग अनेक उपक्रम जे सामाजिक क्षेत्रामधले आहेत, नुसतं फक्त भजन किंवा नुसतं रेल्वेतून प्रवास असं नाही। रेल्वेतून प्रवास करत असताना सामाजिकदृष्ट्या लोकांपर्यंत ते पोचलं पाहिजे, गोरगरिबांत पोचलं पाहिजे। आता शालेय उपयोगी जी वस्तू आम्ही संध्याकाळी या मंडळाच्या वतीनं आम्ही त्या सगळ्यांना वाटप करणार आहोत। मुलांना जवळजवळ 150 मुलांची नावं घेतलेली आहेत 1ली ते 7वी पर्यंत। रक्तदान शिबिर असो, आतासुद्धा जे रक्तदान शिबिर होतं त्यांनासुद्धा आम्ही आव्हान केलं आहे आलेल्या मंडळांना की आपण रक्तदान शिबिर आयोजन केलं ज्या मायभूमी फाउंडेशननी, तिथेसुद्धा रक्तदान करा। तो सुद्धा उपक्रम जरी ते मंडळ ते फाउंडेशन राबवत असेल तरी आमचं असं म्हणणं आहे की आपण या समाजामध्ये आपण सगळे एकच आहोत। मग सामाजिक क्षेत्रात हे कार्यक्रम झाले पाहिजेत। हा अध्यात्म कार्य आहे। अध्यात्माबरोबर सामाजिक क्षेत्रामध्ये लोकांनी चांगलं सहकार्य करून सगळ्यांनी भाग घ्यावा अशी आम्ही आमच्या मंडळाच्या वतीने विनंती करतो आहे आणि तुम्ही आलात त्याबद्दल तुम्हालाही धन्यवाद देतो। धन्यवाद सर। आपण मोरेगाव या ठिकाणी अचानक रेल्वे प्रवासी भजन मंडळच्या चांगले विचारसरणी इथं मांडलेले आहेत आणि कॅमेरामॅन तुषार सर, धन्यवाद। महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज।